आज छत्रपती झालं ग माय ग ग ग ग प्रथमी वंदिला गण नमिला गण नमिला प्रथमी वंदिला गण नमिला गण नमिला प्रथमी वंदिला नमिला गण नमिला प्रथमी वंदिला गण नमिला गण नमिला प्रथमी वंदिला गण नमिला गण नमिला मंडप बांधिला बांधिला कार्यसिद्धीला सिद्धीला मंडप बांधिला बांधिला कार्यसिद्धीला सिद्धीला हे सुधीन सुभायला हा सुधीन सुभायला हा सुदिन सुभायला सुदिन सुभायला या हरके साथीला या रंगावा खेळाला या हरके साथीला या रंगवा खेळाला आरंभी नांदिला गण नमिला गण नमिला वंदिला नमिला गण नमिला प्रथमी वंदिला गण नमिला नमिला हे अवतान धाडिल तुम्हा सेवा मान घ्यावी गणा हे नवखंड झाली आज मा रणियावया वगणा हे हरदेवा पाठीशी उभा हरदेवा पाठीशी उभा ताट योजना खेळ हाडवा ताट योजना खेळ हाडवा प्रथमी वंदिला नमिला गण म्या नमिला प्रथमी वंदिला नमिला गण म्या नमिला गण म्या नमिला गण म्या नमिला गणपती बाप्पा मोरया. मराठी गाणाऱ्या, मराठी ऐकणाऱ्या, मराठी बोलणाऱ्या, मराठी लिहिणाऱ्या, मराठी वाचणाऱ्या, मराठी जगणाऱ्या सर्व मराठी जनांना NDTV मराठीकडून महाराष्ट्र दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. मंडळी, मी आता ज्या शहरातून बोलतोय त्या मुंबईला आणि मी जी भाषा बोलतोय त्या मराठी भाषेला गुजरातच्या घशात जाण्यापासून ज्यांनी रोखलं ते होते महाराष्ट्राच्या शाहिरांचे शब्द आणि इथल्या लोककलाकारांचे वाद्य. स्वातंत्र्यानंतर भाषावार प्रांतरचना सर्वच राज्यांमध्ये होत होती, पण महाराष्ट्रावर मात्र अन्याय होत होता. या अन्यायाविरुद्ध शाहीर अमर शेख, शाहीर आत्माराम पाटील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर गव्हाणकर यांनी इथल्या लोकांना पेटवत संघर्षाचा एक अग्निकुंड धुमस्ता केला आणि मुंबईसह महाराष्ट्र पदरात पाडून घेतला. या अग्निकुंडात 107 जणांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली.
आज त्यांचं स्मरण करणं आपल्याला क्रमप्राप्त आहेच. त्याशिवाय ज्यांनी महाराष्ट्राच्या निर्मितीत मोलाची भूमिका बजावली त्या सर्व लोककलाकारांना मानवंदना देणं आपलं कर्तव्य आहे. म्हणून हौतात्म्य पत्करलेल्या महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांना आणि सर्व लोककलाकारांना विनम्र अभिवादन. आज त्या लोककलाकारांच्या पुढच्या पिढीचे शिलेदार, वैचारिक शिलेदार आज आपल्यात उपस्थित आहेत. नवनिर्मिती करून या महाराष्ट्राला आणखी समृद्ध करणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या नामवंतांचं कार्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा विडा NDTV मराठीनं हाती उचललाय. अशीच नवनिर्मिती लोककलेमध्येही करत द फोक आख्यान या कार्यक्रमाच्या माध्यमातून काही तरुणांनी मराठी लोककलेला आणखी समृद्ध करण्याचं काम केलंय. आज त्यांच्याशी संवाद साधूया. माझ्यासोबत आहेत हर्ष आणि विजय, ज्यांची ही मोलाची संकल्पना आहे. हा कार्यक्रम नेमका काय आणि हा कशासाठी आहे? नमस्कार. सर्वप्रथम सर्व रसिक प्रेक्षकांना महाराष्ट्र दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. तर द फोक आख्यान हा कार्यक्रम आपल्या मातीशी जोडणाऱ्या लोकसंगीताचा आहे. अच्छा. की आजच्या काळामध्ये जर विचार करायला गेलं तर आमच्यासारखी तरुण पिढी या लोकसंगीतापासून कुठेतरी दूर होत चाललेली आहे. आणि या संगीत म्हणजे आजकालच्या सगळ्याच मोबाईलच्या प्लेलिस्टमध्ये आपल्याला हिंदी गाणी, इंग्लिश गाणी आणि काय म्हणतात सोयीनुसार मराठीचं रिमिक्स गाणी जास्त आपल्याला ऐकायला मिळतात. पण आपल्या मातीशी जोडलेली जी काही लोकसंगीताची परंपरा आहे, लोकपरंपरा आहे, लोकसंस्कृती आहे ती आपल्या हातून थोडीशी निष्ठत चालली आहे. आणि द फोक आख्यांच्या माध्यमातून आम्ही आपल्यासारख्या आमच्यासारख्या तरुणांना तसेच अनेक लोक जे आहेत की जे आता महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात काम करतायत, महाराष्ट्राच्या बाहेर काम करतायत, भारताबाहेर काम करतायत, तर त्यांना आपल्या मातीशी जोडून ठेवणारा काहीतरी दुवा हवा म्हणून आम्ही द फोक आख्यांची निर्मिती केली. आणि द फोक आख्यांमध्ये खरं तर जसं नाव आहे आख्यान, तर तसं आम्ही आपल्या मातीचं आख्यान मांडलंय. आणि हे आता रसिकांपर्यंत पोहोचतंय. मुंबई असो, पुणे असो, नाशिक असो, औरंगाबाद असो, या ठिकाणी त्याचे नाट्यगृहांवरती शोज होत आहेत. आत्ताशी आमचे 21 शो पूर्ण झालेत या आख्यानाचे आणि हळूहळू ते महाराष्ट्रापर्यंत आम्ही घेऊन जातोय. तर नक्कीच मी सर्व रसिकांना अशी विनंती करतो की ते तुमच्या शहरात नक्कीच येईल, तर त्यांनी आपल्या कुटुंबासहित त्याचा नक्की लाभ घ्यावा. ईश्वर, तू या कार्यक्रमाचा लेखक, दिग्दर्शक आणि बांधणी करणार, जसं तुम्ही कार्यक्रमात म्हणता की लमाण बंधू आहे. येस. लोककला ही अशी आहे की ती म्हणजे देवी देवतांभोवती आच्छादलेली आहे. सगळे देवी देवतांचेच जागरण, गोंधळ करणारी आहे. पण तुझ्या कार्यक्रमात जर बघितलं म्हणजे आता कार्यक्रमाला सगळे प्रेक्षक असे असतात की हां काहीतरी गोंधळ असेल, काहीतरी आपलं देवीचा जागर असेल, हां यालाच खरं तर फोक म्हणलं जातं. पण तू येतो आणि अचानक व्याकरणाचे धडे द्यायला लागतो, शाब्दिक कोट्या खेळायला लागतो आणि प्रेक्षकांकडून त्याची उत्तरं मागतो. तर हा जो म्हणजे ही कार्यक्रमाची मूळ संकल्पना आहे की मग हे तुझ्या आतून येतंय की हे झालं पाहिजे किंवा हे प्रेक्षकांना पोचवलं पाहिजे किंवा हे माझ्या मनातलं आहे, हेच गेलं पाहिजे? नाही, अगदी बरोबर आहे. आम्ही त्याच्यामुळेच तर थाट योजना आणि खेळ हा नवा आहे हे जे त्याचं हे केलेलं आहे, तर ते त्याच्यासाठीच अनुसरून. खरं सांगायला गेलं तर आपण म्हणतो की 12 कोसावर मराठी भाषा बदलते. मग मराठी भाषा बदलते म्हणजे तिची लोककला पण बदलणार. मग ते एकाच थाटात आणून तर चालणार नाही की ठराविक ज्या गोष्टी पाहत आलोय चित्रपटातून, नाटकातून किंवा ऐकून, तर त्या होऊन गरजेचं नाही किंवा त्याच दाखवून गरजेचं नाही. तर याचं जे मूळ आहे की कुठून तिची उत्पत्ती झाली असावी, काय कारण असावं, तिथपर्यंत जाण्याचा तो प्रयत्न आहे. मग जाण्यासाठी सगळ्यात महत्वाचे लागणार होते ते भाषेचं साधन. भाषेचं साधन एका साधनेभोवती येणार नाही. ते म्हणजे आपण किंवा प्रमाण, बोली या भाषा न विभक्ता मराठीला एक आई म्हणून दर्जा मिळालेला असताना आता अभिजात झालो या काळात. मग हा दर्जा मिळालेला असताना तो दर्जा प्राप्त होण्याचे कारण महाराष्ट्रातील असंख्य बोलीभाषा आहेत. त्याच बोलीभाषांना एकत्र करून आम्ही हा आख्यानाचा पूर्ण बांधणीचा कार्यक्रम तयार केला. पण मग ते माहीत आहे की नाही जे आपण सांगणार आहोत, ते जे ऐकणार आहेत, त्याचा त्यांना संदर्भ कसा लागणार, हे आपलंच आहे, पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे, ते कसं ओळखणार? त्याच्यासाठी म्हणून आम्ही आमच्या पुरतं मर्यादित न राहता जे येणारे रसिक प्रेक्षक आहेत त्यांच्याशी आम्ही संवाद साधतो. त्या संवादांचा आता होणारा आमच्यासाठी किंवा इम्पॅक्ट, प्रतिक्रिया जर असं म्हणूया की ज्या लोकांनी 8-8, 10-10 वेळा आख्यानाचा शो येऊन पाहिलाय, कॉन्सर्ट येऊन पाहिली, 8-8, 10-10 हो, काही तर 15-15 वेळेला, आता 21 प्रयोगात, तर त्यांनी आम्ही पाहतोय की त्यांची मुलं किंवा ते स्वतः आम्हाला काही रील्स करून पाठवतात, व्हिडिओ करून पाठवतात. ते बोलीभाषेची कोडे, अंकलिपीतल्या ज्या सगळ्या काही गोष्टी असतात, बाराखडी,
5वी ते 10वी पर्यंतच्या कविता, यमक, अलंकार, वृत्त हे करून पाठ होतात. तिथं कळालं की हे यश आहे. ते जर भाषा कळली नाही तर लोक कलेपर्यंत जाण्यासाठीचा मार्ग सुकर होणार नाही. म्हणून त्या सगळ्या गोष्टी खेचून आणून त्यांच्याशी संवाद करून हे आपलंच आहे याची जाणीव करून देऊन पुन्हा 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 तो थाट मांडला जातो त्यांच्यासमोर. एवढंच आहे. पण रचना जसं म्हणजे आता तुम्ही कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच सांगता की ह्या सगळ्या रचना आम्ही स्वतः केल्या आहेत, स्वरचित गाणी आहेत. हा अट्टहास नेमका का होता? म्हणजे खरं तर ही रिस्क आहे. तेच ऍक्च्युली आमचं यश म्हणतो आम्ही की ते पारंपरिक ठेके घेऊन, पारंपरिक चाली आणि पारंपरिक सुरावटी घेऊन आम्ही तो बांधण्याचा प्रयत्न केलाय. मुळात काय होतंय की आम्हाला एक आढळून आले की मराठी फोकला ग्लॅमर नाहीये असं लोक म्हणतात. हे ग्लॅमर कुठे तर चला पॉपकडे. ग्लॅमर आणि लोककला हे विसंगती आहे. बरोबर. तर आतापर्यंत तरी होती. आता इथून पुढे तुमचा कार्यक्रम आल्यानंतर असं तेच म्हणायचं मला की लोकांना असं वाटतं की चला मराठी म्युझिकला किंवा लोकसंगीताला ग्लॅमर नाहीये, तर पॉप असेल किंवा इकडे जॅझ असेल किंवा वेस्टर्न असेल त्याला खूप ग्लॅमर आहे. तर आम्ही ग्लॅमर आणण्याचा प्रयत्न आमच्या फोक आख्यानातून केलाय की जिथे शायरी किंवा जिथे एखादा गोंधळ आपण एका संबळावर करतो तिथे आख्यानामध्ये 4-4, 6-6 संबळ वाजतात. गोंधळामध्ये ढोलक्या 4-4, 6-6 ढोलक्या वाजतात. तर त्याला ग्लॅमर कसं करता येईल आणि त्या युथला कसं कनेक्ट करता येईल याचा आम्ही प्रयत्न केलाय. आणि मुळात याच्यामध्ये एकही इलेक्ट्रिक इन्स्ट्रुमेंट्स नाहीयेत, एकही वेस्टर्नाइज नाहीये, सगळे अकॉस्टिक आपले जे पारंपरिक वाद्य आहेत आम्ही ते घेऊन त्यासाठी रचना बांधलेली आहे. मला वाटतं तुम्ही पारंपरिक गोंधळ पण साजरा करतात. महाराष्ट्राच्या चांद्यापासून बांद्यापर्यंत सर्वत्र गोंधळ हा कला प्रकार परिचित आहे सगळ्यांना. पण तुम्ही सुद्धा एक वेगळा गोंधळ साजरा करतात. तो नेमका काय, म्हणजे तो प्रकार काय? काय आपल्याकडे गोंधळाच्या ज्या दोन एक परंपरा आहेत की कदमराई आणि रेणुकाई, अशा 2 गोंधळ परंपरेत सगळं जातं की मग देवीचा, खंडोबाचा, जागरण गोंधळ अशा 2 व्याख्या वेगळ्या पडतात. पण ह्याच्यात अनेक वेगळ्या अंगानं राहिलेले जे अधोरेखित तेवढं झालं नाही, ते मदान मागायला म्हणून जे आराधी येतात त्यांच्याकडे गोंधळाची अजून एक वेगळी व्याख्या आहे. आणि त्या व्याख्येमध्ये त्यांना जो देवीचा म्हणा किंवा देवांचा म्हणा, आपल्याकडे जेवढी देवींची ठाण आहेत नवरात्रातली त्याची स्वतःची रचना आहे त्यांच्याकडे. आणि ते पुन्हा पुन्हा मी अशिक्षित आहे असं म्हणेल एखादा माणूस, अडाणी नाही, पण ज्यावेळेस त्याला ते साक्षरतेचं ज्ञान पुढच्या त्याच्या 7व्या 8व्या पिढीपर्यंत द्यायला होतं त्यावेळेस त्याला ते काहीतरी मौखिक परंपरेत चाल बांधून ठेवावं लागत असणार. ते मी, माझ्यानंतर माझा मुलगा, नातू, पण तो असं ते येते ते आपल्यापर्यंत वाहत आलं. तर तसं त्याही मदान मागणाऱ्या लोकांची सुद्धा गोंधळाची एक वेगळीच परंपरा आमच्या जरा कानावर आली, जे गावखेड्यात आजही चालते नवरात्रीच्या दिवसांमध्ये. आणि मग ते मागत असताना मग त्याला वेगळ्या भाषेत पाऊड मागणं म्हणतात, काही करणं म्हणतात. तर ते आता या दोघांनी त्याची चाल पुन्हा अप्रतिम बांधली, त्याचा शोध घेऊन बांधली आणि या दोघी अप्रतिम सादर करतात. तर मीच विनंती करतो की त्यांनी सादर करा. तुझ्या सत्वाची तुझ्या तत्वाची आई आहे. काय सांगते तुझ्या सत्वाची आणि तुझ्या तत्वाची कथा सांगुनी. अनभक्तीचा पावडा मागोने, अनभक्तीचा पावडा मागोनी येरवाळी येरवाळी भरलय वार घाटा घाटन गग. येरवाळी भरलय वार घाटा घाटन गग. येरवाळी भरलय वार घाटा घाटन गग. उदा उदा बोलतिया पोता हाती खेळतिया घेऊन
जनरली कसं होतं की लोककला ही म्हणजे पिढी जात असते. म्हणजे संबळ वादकाचा मुलगा संबळ वादक होणार, ढोलकी वादकाचा मुलगा, इतरांनी ते करायचं नाही किंवा त्याला ग्लॅमर नसल्यामुळे कोणी करतच नाही. पण तुमच्या कार्यक्रमात असं बघितलं की जीव तोडून सगळे असं म्हणजे प्राण एकवटून सगळे गातायत, वाजवतायत आणि त्याच्यामुळे साहजिकच म्हाताऱ्यांपासून लहान मुलांपासून सगळेच त्यात नाचताय. खरं मला पुढचा प्रश्न हाच विचारायचा तुला की हे करायचं होतं, ते केलं आणि त्याला प्रतिसाद मिळतोय, पण त्याच्या आधी म्हणजे संगीतकार म्हणून तुम्हाला स्वतःची ओळख कशी झाली, तुम्ही या संकल्पनेपर्यंत पोचण्यापर्यंत त्याच्या आधी काय करत होतात, डायरेक्टर तुम्ही हा कार्यक्रम रचला नसेल तर ते आम्हाला जाणून घ्यायला आणखी आवडेल. द फोक आख्यान हे आमचं आत्ताचं छोटंसं बाळ आहे. त्याला अजून 21 दिवसच झालेत असं मी म्हणतो, कारण 21 शो झालेत. पण याच्या अगोदर आम्ही गेली 10 म्हणजे कॉलेज वयात आम्ही असताना गेली 10 वर्ष आम्ही या क्षेत्रात छोट्या पद्धतीने का होईना काम करतो. एकांकिका करत होतो. त्यानंतर जसं की आम्ही पुण्यातच ह्या सगळ्या गोष्टी करत होतो. पुण्यामध्ये 2 मानाच्या स्पर्धा आहेत. खरं तर पारंपरिक स्पर्धा म्हणतो आम्ही, ते पिढ्यानपिढ्या लोक करत आहेत. त्यामुळे पुरुषोत्तम, फिरोदिया, त्यानंतर अशा बऱ्याचशा स्पर्धा आम्ही करत होतो. त्यामुळे तिकडे संगीत नाटक संकल्पना पुण्यामध्ये रंगसंगीत नावाची स्पर्धा होत होती. तर तिकडे आम्ही एकतर आम्हाला जी काही आम्ही नाटकं केली किंवा जे काही एकांकिका संगीत नाटकं केली ते आम्ही सेल्फ कंपोजच केली. कधीच कुठल्याही फिल्मचं गाणं आम्ही आमच्या नाटकामध्ये वापरलं नाही. एकतर मग तुम्ही एक मुळात ते आता सध्या ती ट्रेंडिंग आहे की बजेट नसतं किंवा त्या सगळ्या प्रायोगिक करणाऱ्या लोकांकडे, तर हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे पण आम्ही तो अट्टास ठेवायचो की नाही, 2 जण का होईना पण आपण सेल्फ कंपोज करायचं, बॅकग्राऊंड स्कोअर का होईना तो सेल्फ कंपोज करायचा. अशा सगळ्या आमच्या जडणघडणीमध्ये पहिल्यापासून असं होतं की नाही, जे काय असेल ते आपलं ओरिजिनल असू दे, मग लोकांना आवडो किंवा न आवडो तो पुढचा मुद्दा आहे, पण आपण प्रयत्न करत राहायचे. आणि जनरली आम्ही सगळेच ग्रामीण भागातून किंवा आम्हाला थोडासा आपल्या मातीचा टच असल्यामुळे आम्ही ते संगीत आमच्या कानावर पडत राहिले लहानपणापासून. मग गोंधळ असेल किंवा भारुड असेल, अभंग असेल, तर ते आमच्या जडणघडणीत आहेच आहे. तर आख्यान करण्याच्या अगोदर आम्ही अशा सगळ्या एकांकिका स्पर्धांमध्ये काम करत होतो, त्याला म्युझिक देत होतो. त्यानंतर काही शॉर्ट फिल्म्स असतील किंवा काही त्यानंतर मग जसे टप्पे संगीतकाराच्या आयुष्य येतात की आता आपण आता काही मालिकांना संगीत द्यावं, तर त्या मालिकांचे काही शीर्षक गीत असेल. तर असा आमचा प्रवास आता 10 वर्षापासून आमचा सुरू आहे आणि ते आता आख्यानापर्यंत येऊन थांबलाय. आख्यान करत असताना आम्ही अशा गोष्टी आमच्या आजूबाजूला चालूच आहेत, अजून तेही काम आमचं चालूच आहे. पण जनरली हे आख्यान करण्यामागचे मला म्हणजे प्रेक्षकांना ते सांगा ना, ते आणखी काय काम सुरू आहे तुमचं की फक्त खरं तर आता एक नवीन शो येतोय, कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार, आलाय, तो सुरू झाला 1 एप्रिल पासून. तो महाराष्ट्रात सगळे लोक पाहतायत. सो त्याचं शीर्षक गीत आम्ही दोघांनी कंपोज केलंय आणि आमच्या बरोबरचा ईश्वर, तर त्याने ते गीतकार म्हणून त्याने तिकडे त्याचे शब्द लिहिलेत आणि त्या शोचा मुख्य अँकर सुद्धा तोच आहे. त्यामुळे आमचं असं तेही काम चालू आहे. त्यानंतर वेगवेगळ्या मालिकांचं संगीत चालू आहे, त्याचं शीर्षक असं अशी वेगवेगळे प्रोजेक्ट चालू आहेत. वा वा. मग ईश्वर कधी भेटला तुम्हाला? ईश्वर आम्हाला नाही भेटला, आम्ही त्याला भेटलोय. खरं तर तो कलाकार शोधत पुण्यामध्ये फिरत होता आणि आम्ही काही कॉलेजमध्ये आमच्या टवाळक्या चालूच होत्या. त्यामुळे असं एक ते म्हणतात ना की जशा लग्नाच्या गाठी जोडलेल्या असतात तशा मित्रांच्याही गाठी जोडलेल्या असतात. खूप वाटतं असं, कारण हे इतकं सोपं नाहीये एवढं सगळं की तीच लोक तुम्हाला भेटणं, तीच लोक तुमच्या बरोबर असणं, त्याच लोकांबरोबर काम करणं. कारण आजकालच्या युगामध्ये इगो प्रॉब्लेम खूप आहे आणि हे सगळं इतके दिवस आम्ही टिकून ठेवले कारण ते काहीतरी कनेक्शन्स आहेत आमचे. त्यामुळे ते आहे, त्याने मला असं वाटतं की तो पण ती कथा जास्त सांगेल, त्याच्या अँगलने पण ऐकायला खूप मजा येईल. ईश्वर अरे काही नाही, म्हणजे पुण्यातून नाटक करायचं होतं, नाटकासाठी काही 2-3 गरज होती आणि मग ते ज्या गरजेपोटी मी रंगपंढरी नावाचा जो ग्रुप आहे, ज्ञानेश्वर विधाते वगैरे, आणि ते संपर्क झाल्यानंतर जे काही 2-3 पहिले हिरे भेटले मला, त्यात हर्ष, विजय आणि सुनील म्हणून त्यांनी ती ग्रुप स्थापन, पंक्तीत हिरा गेला आणि मग आपण एकत्र तो प्रवास सुरू केला सगळ्यांनी, नाटक एकांकिका लिहिणं वगैरे करणं. आणि जसा त्यांचाही अट्टास होता, माझंही म्हणणं तेच होतं की स्वरचित असावं सगळं काही, पण परंपरेचे कास नको सोडायला, की असं नको वाटायला की पूर्णच या चौकटीचा काहीच अभ्यास नाही असं नको व्हायला. परंपरा म्हणजे तुला परंपरा आहे की नाही, एकंदरीत लेखनाची, दिग्दर्शनाची, लोकसंगीताची, गीत रचनेची, या सगळ्या गोष्टी करताना असं नकोच व्हायला की मागच्या इतिहासाचा, मागच्या गोष्टींचा, परंपरेचा त्यांनी काहीच अभ्यास केलेला नाही आणि वाटलं म्हणून केलं.
तर या दोन गोष्टी विसंगत ठरतात पुन्हा पुन्हा काम करताना. तर त्यावेळेस असं वाटलं होतं की नाही करायचं तर स्वरचित करायचं, पण बाकी इतर गोष्टींचा अभ्यास करूनही करूया. तर ती गोष्ट जमून आली आणि जास्त आवड संगीत नाटक करण्याची किंवा याची झाली ती या दोघांमुळे. कारण सोबत असणं त्या दोघांचं आणि एखादी गोष्ट आपण त्याला म्हणतो वन लायनर की एका ओळीची गोष्ट सुचते ती पुन्हा आपण फुलवत जातो. ते जात असताना त्यावेळेस असं होत नाही की संगीत नाटकांमध्ये तुम्ही संवादाने ती गोष्ट पूर्ण करता. तिथे गीताची गरज आहे, तिथे सेल्फ कंपोज करणाऱ्यांची गरज आहे, ते सोबतच होते. त्याच्यामुळे तो डौलारा जास्त आमचा फुलत गेला आणि तो इतका कायम झाला की आता तो पूर्णपणे फोक आख्यांच्या रूपानं एका वेगळ्या संकल्पनेने तो उतरला की ज्याची खरंच आम्ही आता अनुभूती घेतोय म्हणून बोलतोय, पण याची कल्पना केली नव्हती. एवढं मात्र झालं. क्या बात. म्हणजे तुम्ही एकमेकांना भेटलात, तुम्ही त्याच्या रचना, तुम्ही संगीत देणार, पण मग हे तिघांपुरता मर्यादित न राहता तुमचा जो काय 20-25 किती लोकांचा तुमचा आता द फोक आख्यांमध्ये ऍक्च्युली दिसणारे कलाकार सगळे 25 आहेत. अरे वा. आणि आमच्या मागे जे काही आमचे बॅकबोन जे आहेत तसे सगळे मिळून 40 लोक आहेत. काय सांगता, 40 लोक. आणि या म्हणजे 40 लोकांनी फुल टाइम वाहून घेतलंय या कार्यक्रमात. तसंच म्हणायला लागेल खरं तर. आता म्हणजे आता तुम्ही भेटलात, पण ही लोक कशी भेटलीत तुम्हाला? ही खरं तर प्रातिनिधिक स्वरूपात आज सगळी लोक आहेत. हे आम्हाला फक्त काय म्हणतात की इथे सगळ्यांना वेळेचा आणि हे सगळं असल्यामुळे आम्ही काही प्रातिनिधिक स्वरूपात ही सगळी लोक आणलीत. खरं तर हे सगळे भेटण्याचे एक वेगवेगळे किस्से आहेत. तर मला असं वाटतं रुचा जास्त चांगलं सांगेल की ती कशी झाली आणि काय. लास्ट इयर मला एके दिवशी एक मेसेज आला, हर्ष विजय म्युझिकल हॅलो. मग मी मला मेसेज आला वगैरे वगैरे अशा एका ह्याच्यात होते. आणि मग नंतर आमचं थोडं बोलणं झालं. माझा गाण्याचा जो प्रवास चालू होता, मी रिसेंटलीमध्ये काही प्लेबॅक्स वगैरे केली होती मूवीसाठी वगैरे, मग त्यांनी तो ऐकून मला मेसेज केला होता की असं असं काही करण्याचं विचारात आहोत, मला काही वोकल सेंड करशील. तर म्हटलं ठीक आहे. मग त्याच्यानंतर मी पुण्यामध्ये आले तेव्हा आम्ही भेटलो. मग त्यांनी सांगितलं की असं फोक स्टाईलचं काहीतरी करायचं आहे. मी म्हटलं ठीक आहे. मी याच्या आधी फोक कधी गायलं नव्हतं. म्हटलं ठीक आहे, मला असंही करायचं नवीन काहीतरी, बघूया. मग मी प्रॅक्टिसला गेले आणि मग त्या कंपोजिशन्स आणि त्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर असं झालं की वा काय मिळालंय, म्हणजे इथनं आता काहीतरी खरी सुरुवात होतीये. आणि मग ऍक्च्युली फोक स्टाईल गायला लागले त्या दोघांच्या. म्हणजे फोक आख्यान बघताना अर्ध आख्यान संपलंय आणि मग या दोन्ही येतात, पुढे बसतात, गायला बसतात. मला वाटतं आता प्रेक्षकांसाठी तुम्ही तो एक परफॉर्मन्स छोटासा द्यावा. चालेल. जात्याचा फेरा गा घुमा, जात्याचा फेरा गा घुमा, फेरा गा घुमा, सये गर गर, जात्याचा फेरा गा घुमा, फेरा गा घुमा, सये गर गर, माहेराची माहेराची सयभती ग, सयभती ग, भरल डोळ, सये बाई लेकुर वाळ, लेकुर वाळ, जात्यात बल. क्या बात आहे. ह्याच्यानंतर बोलण्यासारखं काही नसतं, इतकं शांत करून टाकता. हा फॉर्म नक्की काय आहे, म्हणजे हा आहे की तुम्ही शोधून काढलात? हा नाही आहे तो मराठी माती तर परंपरेचाच फॉर्म आहे, तो ओवीचा, जो आधी ज्ञानोबाच्या तुकोबांच्या गायल्या जायच्या.
पण आता त्या पहिल्याच ओळीत की जात्याचा फेरा, फेरा म्हणजे तो तपानं पूर्ण होतो. पण तो करत असताना ज्यावेळेस आख्यानाची कथा ठरत होती, बांधणी ठरत होते आणि प्रत्येक एक एक विभाग ठरला गेला की लोककलेचं कुठलं कुठलं सामर्थ्य आपल्याला घ्यायचंय. पण त्यावेळेस हेही माहित होतं की आपल्याला त्यांनाही इथे खेचून आणायचंय की ज्यांच्या कानावरून या गोष्टी आज ओझरत्या झाल्यात पण ऐकून ऐकूनच त्या मोठ्या झालेल्या आहेत. तो वर्ग महिलांचा आपल्याकडे मोठा आहे. बरोबर. मग आता तिथून जर खेचून आणायचं म्हटल्यानंतर त्यांना ती मौखिक परंपरेने का होईना आलेली आणि ऐकलेली गोष्ट हवीच होती. म्हणून आम्ही त्या गोष्टींचा शोध घेत होतो. तर ही जात्यावरची ओवी, गाणं नाही, ओवी करूया म्हटलं त्याचं. कारण आपल्याकडे ते प्रचंड वेगळ्या अंगानं प्रसिद्ध ते जात्यावरचं गाणं म्हणून आपण म्हटलं होतं ओवी करूया ते. म्हणूनच आधी विचारलं की नेमका हा फॉर्म शोधून काढला की ऑलरेडी आहे, कारण जात्यावरची गाणी प्रसिद्ध आहेत तशी. मग ते ओवीकडे गेलं. आणि फेरा म्हणजे काय, मग एका स्त्रीचं एकेका तपानं जाणारं अंतर. लेक म्हणून जन्माला येते, पोर होती, पोरीची कुमारी होती, कुमारीची नवरी होती, नवरीची आई होती, आईची आजी होती, आजीची पणजी होती, पणजेची खापर पणजी होती. मग एक एक तप सरत जातं आणि जात्याच्या गरगरीत सारं काही वाहून नेतं. तो पूर्ण एवढ्या पिढीच्या स्त्रियाच्या परंपरेचा जो काही आलेख आहे तो एकाच ओवीमध्ये आणि त्या 2 अंतर्याच्या सांधेमध्ये तो बांधायचा होता. त्यावेळेस म्हणून जे काही हाताला सापडलं ते म्हणजे आम्ही याला जात्यावरची ओवी म्हणतो. क्या बात आहे, वा. आणि इतरही फॉर्म म्हणजे जसं घाटोळी हा एक प्रकार, गाणी सगळी ऐकतायत, शिवरायांचे पोवाडे सगळे ऐकतात, पण घाटोळी हा प्रकार मला वाटतं 90% जणांना माहितीच नसेल. आणि हा येतो, हा उभा राहतो, ह्याचा पहिला सूर लागतो आणि मग सगळ्यात संपतं. मला वाटतं तू ते आत्ता सादर करावं. हो, वा. काळोखाच्या सारून रातीला अनबाई ग पहाट पारीला उगवला सूर्य सह्याद्री रांगला अनवातो घाटोळी दादाव थोरल्या धान्याला अनवातो घाटोळी दादाव ओ दादा अव थोरल्या धान्याला अन स्वराजात तोरण बांधिलं शिवबन राजन. सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला र. स्वराजात तोरण बांधिलं शिवबन राजन. सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला र. शिवबराज अरे माझं शिवबा छत्रपती, शिवराज छत्रपती झालं ग माय ग ग ग ग. माझं राज छत्रपती झालं ग माय ग ग ग. शिवराज छत्रपती झालं ग माय ग ग ग ग. माझं राज छत्रपती झालं ग माय ग ग ग. अन भगव्या झेंड्याचा माळ गडाव भरलं ग ग ग. अन नंग्या तलवारीचा पात नाचत मर्दानी खेळत. भगव्या झेंड्याचा माळ गडाव भरलं ग ग ग. माझ्या राजाच्या नावानं घडलं शिवराई होत ग. उथळी गुलाल भंडारा, अरे उथळी गुलाल भंडारा शिवबाच्या शंभूच्या नावानं. माझं राज छत्रपती झालं ग माय ग ग ग ग. माझं राज छत्रपती झालं ग माय ग ग ग ग. शिवराज छत्रपती झालं ग माय ग ग ग ग. माझं राज छत्रपती झालं ग माय ग ग ग ग. छत्रपती
शिवाजी महाराज की ईश्वर, स्फूर्तिगीतं बरीच ऐकली आहेत शिवरायांची. हे पण स्फूर्तिगीतच आहे, पण याला एक विशेष नाव आहे, घाटोळी. हो. हा घाटोळी प्रकार नक्की काय? काय शिवकालीन 2 प्रकार एकाच वेळेला चालायचे. तो म्हणजे एक तुंबडे असायचा, दुसरा घाटोळी असायचा. तुंबडीमध्ये निसर्गाची वर्णन आणि व्यक्तीची वर्णन जास्त होते, एखादी खून कळायला. पण घाटोळी हा एक असा भाग होता की तो स्थानाचं वर्णन करायचा, जिथं अगदी तो पत्ता खेळवला जायचा. पण उघडपणे न बोलता त्याला कोडं घालून तिथली स्वभाव वैशिष्ट्य, निसर्गाचे गुणधर्म ही वेगळ्या अंगाने सांगून ते ठिकाण किंवा ते ठाण आपल्याला ते ओळखावं लागायचं. तर ती जास्त करून शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्यावेळेस सगळी ही हेरगिरी करणारी अप्रतिम लोक होती, जी बहिर्जींपासून आपण असंख्यांचं नाव घेतो, त्यांना ज्यावेळेस एखाद्या गोष्टीचा आपल्या आजच्या भाषेत त्याला ऍड्रेस म्हणून करावं लागायचं, तो पत्ता पुन्हा वेगळ्या अंगाने पोहोचावा लागायचा. हा, तर ते काय करता येईल, ती शब्दरचना काय ठेवता येईल, त्या आपण गायलेल्या किंवा सांगितलेल्या त्या गोष्टीतून अचूक माणूस त्याच ठिकाणी पोहोचेल असं काय करता येईल. तर ती सगळी जी आहे सामग्री, ती आपल्या ह्या घाट वळणाच्या रस्त्याने जी सगळी किल्ल्यांची निर्मिती झाली, तिकडे जाणाऱ्या लोक कलावंतांच्याच ते पदरी आलेलं होतं. म्हणून आम्ही त्याला म्हणतो आख्यानामध्ये घाटाच्या वळणाच्या वळीनं आलेली घाटोळी, ती म्हणजे आम्ही घाटोळी केली. बर. मुळात घाटोळी हा कला प्रकार आम्ही पण, आमचं फार वय नाही, आम्ही पण 24-25चेच आहोत. तर आमच्यापर्यंत हा घाटोळी हा कला प्रकार पोचणं फार अवघड आहे. कारण घाटोळी एकतर काय झालं की लोककलेच्या ज्या काही दंतकथा आहेत ना, त्या फार कधी कधी चुकीच्या वाटतात आम्हाला, की त्याला पुरावे नाहीत. मुळात काय ईश्वर खूप भारी म्हणतो की ह्याची कथा ना वेदाते ना पुराणाते. हा, की ऍक्च्युअल कुठे हे जे खूप कोणीही, म्हणजे तुम्ही जर गावाकडे गेला की एक आजोबा वेगळं काहीतरी कथा सांगतील, एक आजी वेगळी कथा सांगेल. आणि होतं काय, हे म्हणजे गाणारे आहेत पण त्यांना त्याचं एक्सप्लेनेशन देता येत नाही, जे आता ईश्वर किंवा डॉक्युमेंट्स केले नाहीयेत काहीच. त्याच्यामुळे हा कला प्रकार कसा काय, तर काही लोक आहेत म्हणजे आजही काही विशिष्ट जातीचे लोक हे कला प्रकार सादर करतात. आणि हा कला प्रकार ऍक्च्युली हलगीवरती सादर होतो. हलगी, कैताळ आणि तुंतुणं याच्यावर हा कला प्रकार सादर होतो. आपण ही आख्यानामध्ये हलगी आणि कैताळवरती आपण सादर करतो. बरं, ही ओळखायची कशी, बरं ही आमच्यापर्यंत कशी आली, की काही लोक, तुला म्हटलो मी की गावाकडे आमची आजी गायची. हा, की ग 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 एवढंच काय तर चालायचं तिचं. मग मला असं वाटलं की ह्या जर घाटोळीची ब्युटी असेल ना, ती ग ग मध्ये. त्याच्यामुळे तू बघ, जर लिरिक्स लिहिताना पण याने ग ग फार लिहिले. तर असं आम्हाला वाटतं की म्युझिकली, आता आम्ही फार त्याचे अभ्यासक नाही आहोत, पण आम्हाला वाटतं की ह्यातलं ग ग जो रिपीट सारखा येतो, ग ग ग ग ग, म्हणजे याला आपण घाटोळी म्हणू शकतो. की घाटोळी ओळखायचं एक साईन म्हणजे ग ग ग ग. हा, तर ही एकच चाल असते, ती रिपीट गातात आणि मध्ये त्याचं पद्य गद्य स्वरूपात ती कथा सांगतात. असा तो कला प्रकार आहे. आणि ती विशिष्ट म्हणजे पोतराज जी जमात आहे, की पोतराज जे आहे लोक, तर ही ते सादर करतात गावागावात जाऊन. ते देवीची कथा असेल किंवा काही एखादा सोशल मेसेज घेऊन ते सादर करतात. तर मग आम्ही म्हटलं की चला आपण छत्रपती शिवाजी महाराजांची घाटोळी करूयात, अशी कल्पना आली. आणि मग देन त्याला आम्ही चाल पाठवून ते झालं. तर तेच मला सांगायचं हे की ह्याचे पुरावेच नाहीयेत की घाटोळी कशाला म्हणतात. त्याच्यामुळे ईश्वरनी स्वतःची जी व्याख्या तयार केलेली घाटाघाटाच्या वळीवळीतून. हा, हे अभ्यासातून सापडलेली, म्हणजे ते तयार करायला लागणं. म्हणजे सगळ्यात सुरुवातीचा प्रश्न होता की लोककला कायमची देवांशी जोडली गेलेली, ते तिचं अपयश पण आहे आणि यश पण आहे. पण अपयशात जास्त बांधली गेली, पण तो सगळा आराखडा आणि अभ्यास करताना मग सापडलेली गोष्ट म्हणजे ही. कारण ते पुराव्यानिशी जरी नाही सापडलं तरी तिथल्या काहीतरी आहेत व्हायब्रेशन जे आपल्याला कळत राहतात की अरे इथं ज्या गोष्टींची निर्मिती झाली असेल. म्हणजे हे खरं तर तुम्ही एवढा मोठा ठेवा ठेवताय ना, हा लोककला असेल किंवा भाषा असेल, ह्या प्रवाही असतात, त्याचं प्रवाही पण म्हणजे इथून वाहून जाणारं इथे कुठेतरी सापडतं. ते तिथे कुठेतरी सापडणाऱ्याला ते इतकं इथलं ओरिजिनल सापडणार आहे पुढे, म्हणजे आजच्या 50 वर्षानंतर 100 वर्षानंतर, की ते म्हणजे आता तुम्हाला जशा व्याख्या कराव्या लागल्या तशा पुढे कदाचित कराव्या लागणार नाही, त्या असतील. विजय, मला शेवटाकडे येताना खरं तर तुझा सुंबरान हा प्रकार आहे, मला वाटतं 5.5 मात्रांमध्ये तू 5 मात्रा तो जो प्रकार आहे,
तो खरं तर सुंबरान बऱ्याच धनगरी गीतांमधून ऐकायला मिळतो, पण हे आणखी तुम्ही वेगळीच परंपरा ह्याच्यातही पाडली आहे. हे कसं जुळून आणलंय तुम्ही? खरं तर सुंबरान म्हणजे सगळ्यांना माहितीच आहे की बिरोबाचं स्मरण, सुंबरान म्हणजे स्मरण करणं. तर टिपिकल जे आपले कला प्रकार आहे धनगरी ओवी, तर त्यात टिपिकल एक चाल आहे सुंबरांची जी सगळ्यांना माहिती आहे. सुंबर हा न मांडितो गहा, सुंबर हा न मांडितो, सगळ्यांना माहिती आहे. बरोबर. आणि आमच्या फार जवळचा हा कला प्रकार आहे. पण मग आम्ही म्हटले चला आपण काहीतरी करतोय तर थोडं त्याला आपण आपल्या स्टाईलने करूया, त्याचा काही धक्का न लागता. तर आम्ही त्याला ऍक्च्युली 5 मात्रांमध्ये केले. ऍक्च्युली हा फार टेक्निकल मुद्दा आहे. हा 5 मात्रा म्हणजे काय की जे टिपिकल धिन धिता चिक धिता धिन, हा जो 1 2 3 4 असा आम्ही 5 मात्रांमध्ये तो केलाय. 5 मात्रांमध्ये झपतालात, पण ते ऐकताना तुम्हाला कुठेही वाटणार नाही की हे काहीतरी ऑड चाललंय. ते जेवढं सिम्प्लिसिटीने आम्ही त्याचा मांडण्याचा प्रयत्न करतोय. आणि ती परंपरा धनगरी ओवींची खरे तर बिरोबाच्या महोत्सवाला, ज्योतिबाच्या पण याला बऱ्यापैकी येतात. तर ते आहे, मला वाटतं ते आधी मी गाऊन दाखवेल, मग त्याच्या छान एक्सप्लेन करेल त्याचं काय आहे कसं. नक्की 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 प्लीज. येरा ये येतो बहा येठो बहा हे महाया बिरोबा क्या बात आहे. हा भले भले येतो हे शंभू शंकरा माया पार्वती, शंभू शंकरा माया पार्वती, तू ये रहा अरे माझ्या देवा तू ये रे, तू ये रहा हे शंभू शंकरा माया पार्वती, माया पार्वती, शंभू शंकरा माया पार्वती, ये रहा ये रहा सुंबरहन मांडितोगा, म्या सुंबरहन मांडितोगा, सुंबरहन मांडितो, 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 आणि म्या सुंबरहन मांडितोगा, म्या सुंबरहन मांडितोगा, सुंबरहन मांडितो, म्या सुंबरहन मांडितोगा, सुंबरहन मांडितो, सुंबरहन मांडितोगा, सुंबरहन मांडितो, सुंबरहन मांडितोगा, सुंबरहन मांडितो, सुंबरहन मांडितोगा, सुंबरहन मांडितो, हे डहा डटा डा डटा डा डा, हे डहा डटा डा डटा डा डा, एक्सप्लेनेशन. हा तर ऐकताना वाटलं नसेल की ते काहीतरी विचित्र वाचतंय किंवा काहीतरी चुकतंय. ऍक्च्युली ही ब्युटी आपल्या लोककलेची. म्हणजे मी टेक्निकल शब्द का मगाशी वापरला किंवा 5 मात्रा म्हणजे काही लोकांनी ते युट्यूबला जाऊन सर्च करतील की झपताल काय आहे वगैरे. तर मला असं वाटतं की हे तर आम्ही खूप सिम्पल 5 मात्रा वगैरे म्हणजे खूप सिम्पल आम्ही प्रेझेंट केले. पण आपल्या लोककलेत जर तुम्ही पारंपरिक ठेक्याकडे गेलात ना, तमाशामध्ये 4.5 मात्रा, 3.25 मात्रा, 7.25 मात्रा हे लोकांनी वाजवले न शिकता. आणि ह्याचे गणित अजूनही सापडत नाहीत. काय सांगता? म्हणजे मला असं वाटतं की भले मी हा फार
काय लहान तोंडी खूप मोठा घास घेतोय की क्लासिकलचा उगम आहे ना की लोककलेपासून झालेला मला फार वाटतो अर्थात. आणि ह्याचे आहेत पुरावे पण तेच म्हणतोय मी की आपल्या लोककलेमध्ये एवढी ताकद आहे की ते तुम्हाला रडवतं पण तुम्हाला हसवतं पण तुम्हाला नाचायला लावतं आणि ती सगळं त्या लोककलेमध्ये आहे. तर आम्ही तो पुरेपूर थोडाफार आम्ही प्रयत्न केला आहे तो आख्यानाच्या थ्रू मांडायचा की जेवढं आम्हाला लोककला कळाली आहे. बघा लोकसंगीत म्हणजे काय की लोकांनी लोकांसाठी केलं संगीत मग लोकसंगीत त्याला काय परंपरा मला वाटत नाही खरं आहे की बाबा हा की ग वर्जित लागला पाहिजे की कोमला असं काही नाहीये. म्हणजे आजीने एखाद्या गाणं गुणगुणवलं की त्याची चाल झाली त्या लोक संगीत त्याच्यामुळे ते छान आहे आणि लोककलेमध्ये फार ताकद आहे. तर तेच की याचे गणित फार डेंजर आहेत. आम्हाला जेवढं जमलं आम्ही तेवढं ते सादर करतो आणि जे सादर करताय त्याला तोड नाही. मला आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे यावं लागेल, माझ्याकडे वेळेची मर्यादा आहे. ईश्वर, संयुक्त महाराष्ट्राचा तू तुझ्या कार्यक्रमात रेफरन्स देतो, सादर करता लमाण बंधू अर्थात तूच आहे. त्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ज्या लोककलाकारांचं योगदान आहे त्यांचा तू आवर्जून उल्लेख करतो. तो त्यावेळची घटना तू कार्यक्रमात मांडायला विसरत नाही. मला वाटतं आज 1 मे महाराष्ट्र दिन आहे. आपण शेवटाला आलोच आहोत, तर शेवट त्याच्याने करूया. हा काय आहे की आम्ही ज्यावेळेस ह्या फोक आख्यानांची पूर्ण सगळ्या मर्यादाही तपासून पाहत होतो की करायचं म्हणून करायचं नाही, तर मर्यादा तपासून पाहत असताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा होता की ज्यांच्यासाठी म्हणून करायचंय की वंदना त्यांच्यासाठी द्यायची, कार्य तपासून तर पाहिलं पाहिजे. आख्यानाचा पूर्वार्ध संपल्यानंतर उत्तरार्धाला सुरुवात झाल्यानंतर ती माळ केवळ आणि केवळ आम्ही त्या वादकांनाच समर्पित करतो आणि त्या सगळ्या लोककलावंतांना समर्पित करतो की त्यांची कार्यपद्धती किंवा त्यांनी केलेलं कार्य किती महान होतं हे लोकांना कळावं म्हणून. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा ऐवज हाती लागला होता तो म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा. तो अलीकडचा आहे असं म्हणू. आणि म्हणतानाच आम्ही म्हणतो की या मराठी मातीत 2 स्वराज्याचे लढे झाले. तो एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्यासाठीचा आणि दुसरा संयुक्त महाराष्ट्राचा लढा. तर त्याच्यामध्ये ज्यावेळेस सगळा पूर्णपणे रिसर्च हाती लागत होता त्यावेळेच्या ज्या घटना नमूद झाल्या त्या आम्ही तिथे मांडतो की या मराठी मातेमध्ये 2 स्वराज्याचे लढे झाले. पहिला झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा आणि दुसरा झाला संयुक्त महाराष्ट्राचा लढा. काय होता हा लढा? तर मराठी बोलणारी, ऐकणारी, जगणारी, भावनिक असणारी, मराठीत स्वतःची आई म्हणून मानणाऱ्या सगळ्या या मराठी लोकांना एकत्र घेऊन राहायचं. मग ते एकत्र नव्हते का? नव्हते ते एकत्र. स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी ते सगळीकडे विभागले गेले होते. कुणी गेलं होतं गुजरात प्रांतात, कुणी गेलं होतं मध्य प्रांतात, कुणी होतं हैदराबादेत, कुणी होतं कर्नाटकात. ही सगळी पूर्णपणे विस्तृत झालेली लोक होते. यांना एकत्र आणायचं होतं. एकत्र आणण्यासाठी म्हणून पहिल्यांदा ठराव दिला गेला की आम्ही मराठी पण असणारी, मराठी माणसं असणारी सगळी माणसं एकत्र राहू पाहतोय. त्याच्यासाठी म्हणून ज्यावेळेस ही चळवळ उभी राहिली, हे आंदोलन उभं राहिलं, तर त्याची कुणी दखल घेतली नव्हती आधी सुरुवातीला. ज्यावेळेस ती हाती असणारी सगळी ही कवी पंततंत लोक होती, ज्याच्यात आपण एस.एम. जोशींपासून प्रबोधनकार ठाकरेंपर्यंत, आचार्य आत्रेंपासून बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत, गाडगिळांपर्यंत खूप मोठी यादी की ज्यांनी ह्या चळवळीला हातभार लावला होता आणि हाती घेतली होती. ती चळवळ पुढं तशीच जात असताना कुठेही मराठ्यांचं युद्ध झाल्यानंतर तहात हारतात आणि ते तहात हारणं आपल्या नशिबी येतच होतं. का? तर सखा पाटील असतील किंवा मोरारजी देसाई असेल यांनी पण बांधला होता की पुढची 5000 वर्ष आम्ही मुंबई महाराष्ट्राला आणि महाराष्ट्र मुंबईला मिळू देणार नाही. मग त्यावेळेसची मुंबई नव्हती का महाराष्ट्रात? तर नव्हती, कारण ते केंद्रशासित म्हणून वेगळ्या नावानं, बॉम्बे नावाने ते अस्तित्वात होते आणि महाराष्ट्राला तोपर्यंत हे महाराष्ट्र नाव तसंही दिले गेलेलं नव्हतं. मग तो पुन्हा एकदा त्या चळवळीचा त्याच अनुषंगाने चंग बांधला गेला की मुंबई महाराष्ट्रात झाली पाहिजे आणि महाराष्ट्राची राजधानी झाली पाहिजे. पण नाहीच, राजकारण त्या गोष्टीला तेवढंच त्याने आडवं येत गेलं. पण आंदोलन आणि चळवळी या घडत राहिल्या. कामगार, काम करणारे असतील, साहित्यिक असतील, जो कोणी मराठी देश घडावा म्हणून एकत्र झगडत होता ते सगळे एकत्रित होते. पण या सगळ्या आंदोलनाला हिंसक स्वरूप प्राप्त झालं काही लोकांच्या आपण म्हणू अहंकारिक भावनेमुळे. आणि त्याच्यात आहुती देणाऱ्यांचे, हौतात्म्य तू सुरुवातीला म्हणलं तसं पत्करणाऱ्यांची संख्या वाढत गेली. आणि ती वाढता ज्यावेळेस सगळ्यात शेवटचं आलं की आता म्हणून काही झालं तरी ही भांडवलदारकी जी आपल्यावर लादली जाते ही दूर करायला म्हणून फ्लोरा फाउंटन इथे ते शेवटचं आंदोलन ज्यावेळेस निघालं त्यावेळेस आम्ही म्हणतोय आख्यानात की जनरल डायरला जशी एक दुर्बुद्धी सुचली होती जालियनवाला बाग हत्याकांडात,
तशीच एक दुर्बुद्धी सुचली गेली आणि त्यांनी आदेश दिला गेला की असेल त्यांच्यावर फायरिंग करा. अंधाधुंद गोळीबार झाला. तेव्हापासूनची आणि आजपर्यंतची 107 जणांची ती जी संख्या आहे ज्यांनी ते आपल्यासाठी हौतात्म्य पत्करलं त्यांच्यासाठी ते मानवंदन आहे खरी तर. पण त्यावेळेस तो जो हल्ला झाला त्याच्यानंतर आपण म्हणू की मराठी म्हणणं राख झालं होतं. आता पुन्हा हा लढा पेटेल का होईल का काही असं मनात असताना सगळी चळवळ शाहिरांनी हातात घेतली. खरंय. जंग जंग मन मन राग झालेलं मन पुन्हा सजीव करत त्यांनी त्या आखाड्यात आणून ठेवलं. त्याच्यात मग सुरुवातीला आत्माराम पाटलांपासून ते साबळेंपासून अण्णाभाऊ साठे, गव्हाणकर, अमरचक किती जणांची नावं घ्यावी, पिराजी सरनाईकांपर्यंत ती यादी. आणि त्या सगळ्यांनी मग घर घर माणूस माणूस लहान मोठं सगळं जंग पछाडून काढलं. ठिणगीचा वणवा तयार केला आणि तो इतका होता की शेवटी त्या दिल्लीच्या तख्ताला येऊन आपल्या पुढे लोटांगण घालावं लागलं. आणि त्याचाच परिणाम म्हणजे मुंबईसह महाराष्ट्र झाला आणि 1 मे 1960 रोजी आपण महाराष्ट्र देश म्हणून जगासमोर उदयास आलो. तर ते आपली खरी महाराष्ट्राची गोष्ट. तुम्ही जरी तुमच्या कार्यक्रमात स्वरचित गाणी करत असला तरी आत्ता मी तुम्हाला आवर्जून विनंती करीन की अण्णाभाऊंची छक्कड वा 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 तिची झलक छोटीशी होऊन जाऊ द्या प्लीज. जाहीर. माझी मैना माझी मैना माझी मैना भलं भलं. माझी मैना गावाकडं राहिली माझ्या जीवाची होती या गायली. माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या गायली. माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या गायली. माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या गायली. हे ओत्यू बांधा रंग गव्हाळ कोर चंद्राची बघा ती मैना कशी आहे. ओत्यू बांधा रंग गव्हाळ कोर चंद्राची उदात गुणाची मोठ्या मनाची सीता ती माझी रामाची. हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी. सत्याचं कांती घडी व पुतळी सोन्याची नव्या नवतीची काडी दावण्याची. आन रेखीव भोया कमांजनो इंद्रधनुची हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची. आन तशी ती माझी गरीबाची अव मैना रत्नाची खान. हे हा मैना रत्नाची खान मैना रत्नाची खान मैना रत्नाची खान. माझा जीव की प्राण माझा जीव की प्राण नसे सुखाला वाण नसे सुखाला वाण नसे सुखाला वाण. तिच्या गुणाची छकड मी गायली र माझ्या जीवाची होती या गायली. माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या गायली. माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या गायली. वेळात वेळ काढून तुम्ही आमच्याकडे आलात त्याबद्दल तुमचे मनस्वी आभार. धन्यवाद. धन्यवाद. तुमचं हे 21 दिवसांचं बाळ दीर्घायुषी हो अशी मी NDTV मराठीच्या वतीनं प्रार्थना करतो. धन्यवाद. 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 माझं राज छत्रपती झालं ग माय ग ग ग ग.